नमस्कार, मी सुमेध बसके, समृद्धी मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सर्व स्वागत। मी आहे सध्या वसमतमध्ये। वसमत तहसील समोर काय कार्यकर्ते थांबले, सामाजिक कार्यकर्ते थांबलेत, काय पडून पाहण्यात थेट आपण जाऊन घेणार आहोत। काय मागण्यात काय सांगा? मी भीमशाहीर संजय गच्छे रांजणेकर, माझी तहसीलसमोर मी आता उपोषणाला बसलेलो आहे। माझी मागणी आहे की रांजणा या गावामध्ये 63 लोक घरकुलमध्ये त्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत, परंतु उघोट्यामध्ये जागा दाखवत आहे, त्यांना घरकुलाचा हक भेटत नाही। आणि मी माझा गायरान या जमिनीवर गेल्या 25 वर्षापासून ताबा आहे, परंतु मला मालकी हक्क भेटला नाही। माझ्यासोबतच्या 7 लोकांना मालकी हक्क भेटला, पण मला नाही भेटला। म्हणून यासाठी मी आज या ठिकाणी तहसील या ठिकाणी उपोषण धरलेलं आहे आणि हे उपोषण आमरण उपोषण राहणार आहे। मी जोपर्यंत माझा हक्क मला भेटत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही, पिणार नाही, कठोर उपोषण करणार आहे। याची या प्रशासकीयानं दखल घ्यावी ही अशी विनंती आहे। तुमची मागणी पूर्ण, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? मागणी ती पूर्ण झाल्यास तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका आहे की सर्व आमच्या रांजणा येथील 63 लोकांचे मालकी हक्क नमुना नंबर 8 भेटावं व त्यांना रमाई पंतप्रधान आवास योजनेमध्ये मालकी हक्क मिळावं ही भूमिका आहे माझी। तर हे होते सामाजिक कार्यकर्ते गच्छे साहेब। पाहत राहा समृद्धी मराठी न्यूज नेटवर्क। मी सुमेध बसके, वसमत, हिंगोली।